नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक खास आणि भावनिक अनुभव शेअर करणार आहे. तो आहे धोंड्याच्या महिन्यातला. म्हणजेच काही कारणांमुळे मला आईवडिलांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन धोंडा आणि आईची ओटी भरता नाही आली, तर मनात थोडीशी खंत वाटत होती. पण सर्व गोष्टी आता ऑनलाईन आहे, म्हणून मीही विचार केला होता की आईची ही ओटी ऑनलाईन भरायची आणि त्यांनी दिली. आणि ती ओटी ऑनलाईन कशी भरली असेल बरं का, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर मी जाऊ शकले नाही, म्हणून आईवडिलांनी, भाऊ आणि वहिनींनी माझ्यासाठी जे प्रेमाने वस्तू पॅक केल्या होत्या ते पाहून माझे डोळे भरून आले. आणि मोठ्या लेकीला जसं प्रेमाने सर्व काही दिलं आणि तसंच त्यांनी मलाही पाठवण्याचा प्रयत्न केला. कुठेही कमीपणा त्याच्यात जाणवू दिला नाही. तर या धोंड्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी जे काही सामान दिलं होतं तर ते त्यांनी अगदी प्रेमाने पाठवलं होतं. प्रत्येक वस्तूमध्ये त्यांचा आशीर्वाद आणि माया, प्रेम भरलेलं होतं. आणि जेव्हा मला कळालं की हे बाबांनी हे सर्व सामान कुरिअरने माझ्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हापासून मी ते पार्सल येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती. तर दररोज कुरिअरचा मेसेज बघणे आणि ते कधी येईल याची उत्सुकता लागणे खूप मोठी गोष्ट होती. आणि शेवटी जेव्हा ते पार्सल माझ्या हातात आलं, तेव्हा तो आनंद शब्दात सांगणं खूप कठीण होता. आणि पार्सल उघडताना जणू मी माझ्या माहेरीच पोहोचले आहे असं वाटत होतं. प्रत्येक वस्तू पाहताना आईवडिलांचे, भाऊ आणि वहिनींचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. खरंच वडिलांचं प्रेम कितीही निस्वार्थ असतं ना. आपण कितीही दूर असलो, कितीही मोठे झालो, संसारात व्यस्त झालो, तरी त्यांच्यासाठी आपण कायम त्यांची लाडकी मुलंच असतो आणि छोटे असतो. तर पुण्यापर्यंत या सर्व गोष्टी पाठवणं कदाचित काही लोकांना साधी गोष्ट वाटत असेल, पण माझ्या आई माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्या पार्सलसोबत फक्त वस्तू नव्हत्या, तर आई वडिलांचं, भाऊ आणि वहिनींचं प्रेम, आशीर्वाद आणि माया माझ्यासोबत पोहोचली होती. आज मी खूप अभिमान वाटतो की असे आई वडील मिळाले आहेत, जे प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक आनंदात आपल्या मुलीला सन्मान, प्रेम देतात. लेक कितीही दूर गेली तरी ती त्यांच्या हृदयाची नेहमी जवळच असते. आई बाबा आणि माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुम्हालाही नेहमी निरोगी आणि आनंदी ठेवो. तुमचं माझ्यावरचं प्रेम ही मी आयुष्यभर जपेन. अधिक मासात आईची ओटी भरतात, तर प्रत्यक्षरित्या मी जाऊ शकले नाही, म्हणून मीही ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणींच्या हातून मी माझ्या आईची ओटी भरली आणि सर्व पूजाविधी पार पाडल्या. तर मी ह्या गोष्टी ऑनलाईन बघत होते, म्हणजेच व्हिडिओ कॉलिंगवरती मी हे सर्व आनंद आणि त्या दिवशीचा क्षण मी अनुभवला. आणि अशा रीतीने माझ्या आईचं हास्य हे त्या दिवशी बघून माझ्या मनाला खूप आनंद झाला. जी आई आपली साधीभोळी आहे, पण तिच्यासाठी आपण 3 वर्षातून एकदा ही साडी घेतलीच पाहिजे. आणि हा दिवस निघून गेल्यावरती आपण आपल्या आईवडिलांसाठी काहीच करत नसतो, कारण की आपल्या फॅमिलीमधून आपल्याला त्यांच्यासाठी वेळ देणं ही आपल्याकडनं होत नाही. तर असे कपडे आणि ह्या विधी करणं खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळेच जो दिवस आहे तो त्याच दिवशी साजरा करायचा असतो. म्हणूनच मी जरी गेली नाही, तरी मी माझ्या आईसाठी ह्या सर्व गोष्टी प्रेमाने केल्या आणि तिनेही स्वीकारल्या. मला त्या व्हिडिओ कॉलिंगमध्ये आईच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून खूप आनंद झाला. या वर्षीचा माझा हा ऑनलाईन धोंडा माझ्यासाठी खूप खास, भावनिक आणि कायम आठवणीत राहणारा अविस्मरणीय धोंडा झाला. तर अंतर कितीही असलं तरी प्रेम, आपुलकी आणि नात्याचा गोडवा कधीच कमी होत नाही बरं का. तर हा माझा ऑनलाईन धोंडा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अधिक पौर्णिमेच्या पवित्र दिवशी पाठवलेल्या सामानाचा उपयोग मला खूप झाला आणि तो उपयोग मी करून घेतला. तर मी 33 अनारसे बनवले आणि भगवान विष्णूंना आणि देवांना नैवेद्य अर्पण करण्याचं ठरवलं. आणि 33 दिवेही प्रज्वलित केले होते. आणि आईने दिलेल्या ताटामध्ये मी 33 अनारसे ठेवून त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करून मी देवाजवळ ठेवलं. आणि देवासाठी प्रेमाने सजवलेल्या त्या वस्तूंमुळे मनाला वेगळाच आनंद आणि समाधान वाटत होतं. तर अधिक पौर्णिमाच्या दिवशी मी ह्या सर्व गोष्टींचा वापर केला, वस्तूंचा. आणि आईनेच दिलेल्या ताटांमध्ये, वाट्यांमध्ये मी माझा त्या दिवशीच्या अधिक पौर्णिमेचा उपवास सोडला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.